स्वतंत्र झाला आणि भारत देश स्वतंत्र कशाच्या भरोश्यावर झाला? या शाहीर लोकांचं खूप मोठं योगदान. त्यावेळेस टीव्ही नव्हती, मोबाईल नव्हता, काही नव्हतं. आणि त्यावेळेस या भारताला संत लोकांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अण्णाभाऊ साठे शाहीर म्हणून त्यांनी साहित्य लिहिलं. देशादेशात जाऊन त्यांनी प्रचार केला आणि आमच्या देशाला या शाहीर लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आलं की शाहीर खरोखर समाजाचा एक शिवदाता आहे आणि म्हणून शासनानं या देशात तयार होणारा शिवाजी महाराज झाला पाहिजे, तयार होणारे महात्मा ज्योतिबा फुले झाले पाहिजे, तयार झालेली सावित्रीबाई फुले जिवंत झाली पाहिजे. म्हणून आमच्या भारत सरकारनं गुरु शिष्य ही एक योजना या रजिस्ट्रेशन संस्थेद्वारे राबवण्याचा निश्चय धरलाय. तर त्यातच आमची एक संस्था अजित बालक मंदिर वाडी अध्यक्ष या संस्थेचे शाहीर रामदासजी आणि यांचे साथीदार मी शाहीर ब्रह्मन अवघरे. तर बांधवांनो, आपल्याला शिवाजी महाराज घडवायचं आहे, सावित्रीबाई फुले घडवायची आहे. तर कसे घडले? विद्यार्थी तुम्ही सांगा, तुम्ही कशासाठी आले इथं? जेवण द्यायला आले? अरे सांगा, खरं बोला. आम्ही तेच शिकवायला आलो. कशासाठी आले? हा, शिकायसाठी. अरे तर जो शिकन तो टिकन, बाबासाहेबांचा नारा होता, शिका, संघटित व्हा आणि लढा. म्हणून आज आपल्या भारतात समाजामध्ये झगडे होत होते, समानता निर्माण झाली. सर्व समाजाचे लोक, तुम्ही मुलं बाळ एका ठिकाणी आले, या अगोदर एका ठिकाणी येत नव्हते. आणि आमचं शाहीर लोकांचं कर्तव्य आहे की ह्या योजना राबवावं आणि आमचा देश विकसित व्हावा. म्हणून तुमच्या समोर एक थोडक्यात तुम्हाला एक छोटस गाणं, जो शिकन तो टिकन, जो शिकन तो चंद्रावर जाईल, सुंदर छोटस गाणं तुमच्या सादर करतो. माझ्या शब्द मुलगा वगैरे तर इकडे ह्या साईडने घ्या ना, ढोलकावाल्याच्या बाजूचले ते काय करतात. आणि लढा. शिक्षण शिका, संघटित व्हा आणि लढा. हा जो नारा होता खरा आहे, हा जो नारा होता हा खरा आहे. आणि म्हणून आमचा भारत देश आज बरा आहे. भारत देश आमच्या जगापेक्षा बरा आहे. कोण म्हणते संतांनी लिहिलेली गाथा खोटी आहे? कोण म्हणते की संतांना, साधू संतांना लिहिलेला गाथा खोटा आहे?
माणूस या चेहऱ्यानं नाही, तो ह्या विचारानं मोठा आहे, या विचारानं मोठा आहे. भुरी पत्नी किंवा काळी पत्नी याच्यामध्ये द्वेष विचार होते, पण विचारानं ती बाई मोठी होते बांधवानं. म्हणून माझे गाणं काय आहे शब्दाकडे लक्ष ठेवा. हाती घेऊन शिक्षणाची ढाल व जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल व जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल व जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल व जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल हो जीवन करू आपलं माला माल. या अगोदर शिकल्या नव्हत्या मावल्या, आमची आई बहिणी शिकल्या नव्हत्या, पण या आई बहिणींना कोणी शिकवलं? कोणी शिकवलं? हा, शाबास, करेक्ट. सुंदर विषय आहे मुलांचा, बढिया आहे. जागृत आहेत आमचे मुलं मुली या शाळेमध्ये. मी धन्यवाद देतो शिक्षक लोकांना. आज सावित्रीबाई फुलेनं शिकवलं नसतं तर तुमची मॅडम इथं मास्तरी झाली नसती, भारताची पंतप्रधान इंदिरा गांधी झाली नसती, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील नसती झाली, आणि तुम्ही पण झाल्या पाहिजे म्हणून हे योजना चालू ठेवली मावल्यावर. चांगलं शिका, चांगलं शिक्षण घ्या, आणि इंजिनियर बना, कोणी डॉक्टर बना. ह्या कला आहे, डॉक्टराची बी कला आहे, शिक्षणाची कला आहे. आणि म्हणून मी काय म्हणतो, अगोदरच्या बाया काय करत होत्या? पदवीधर नव्हत्या, इंजिनियर नव्हत्या, अशामुळं या शिक्षणामुळं. म्हणून माझ्या शब्दाकडे लक्ष देऊन काय म्हणतो, बाया फुकत होत्या चुली, बाया फुकत होत्या चुली, बाया फुकत होत्या चुली, बाई फुकत होत्या चुली, बाई फुकत होत्या चुली, बाया फुकत होत्या चुली, बाया फुकत होत्या चुली. फुकणी घेऊन चूल आणि मूल, दुसरं काम नव्हतं बायांचा. पण आज बाई विमान चालवून राहिली, चंद्रावर चालली शिक्षणामुळे. म्हणून शिका. म्हणून काय म्हणतो बघा, बाया फुकत होत्या चुली, बाया फुकत होत्या चुली, काम करत होत्या कुली, काम करत होत्या कुली, काम करत होत्या कुली, काम करत होत्या कुली. बाया फुकत होत्या चुली आणि काम करत होत्या कुली. नवरा म्हणून ते ऐकलं तर बरं बाईनं या अगोदरच्या, नाही तर तिला मारत होते. बायाले नवरे मारत होते, पण आज बाईले हात लावून नवरा शिक्षण आहे तिला 5 मिनिटात पोलीस वाल्याला बनवते आणि सीधा सेंटरमेंट टाकते. कशामुळं? शिक्षणामुळं. काय म्हणतो लक्ष ठेवा. घरी रडत होते ताने बाळ व जीवन करू आपलं माला माल. घरी रडत होते ताने बाळ व जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल व जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल व जीवन करू आपलं माला माल. बाबासाहेब शिकले नसते तर आपल्या देशाची घटना कोणी लिहिली असती? 10 मिनिटं बेटा, देशात 10 माणूस होता का मिनिटं घटना लिहाले? गांधी, महात्माजी गांधी गेले होते ब्रिटिशले, म्हणे आमचा देश स्वतंत्र झाला. घटना कोण लिही? तिथल्या इंग्रज लोकांनी सांगितलं, तुमच्या देशामध्ये एक हिरा तयार झालाय घटना लिहिणारा, तुम्ही चिंता करू नका. आणि ते आहेत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी या देशाची घटना लिहिली म्हणून आम्ही शिकलो. नाही तर सतीची चाल, नवरा मेला का बायला पेटवत होते, बऱ्याचशा गोष्टी आहेत.
आणि हे तुम्हाला शिकवायला आम्ही कलाकार लोक शासनातर्फे आलो. एक एक शब्द माझ्या लक्षात असू द्या. म्हणून दुसऱ्या कडव्यात काय म्हणतो बघा. भारतरत्न बाबासाहेबानं, भारतरत्न बाबासाहेबानं, भारतरत्न बाबासाहेबानं, भारतरत्न बाबासाहेबानं शिक्षण घेऊन लिहिलं संविधान, शिक्षण घेऊन लिहिलं संविधान, शिक्षण घेऊन लिहिलं संविधान, शिक्षण घेऊन लिहिलं संविधान. भारतरत्न बाबासाहेबानं शिक्षण घेऊन लिहिलं संविधान. जर शिकले नसते, शेणाच्या गोऱ्या रमाईनं खाल्ल्या नसत्या, तर बाबासाहेबांना घटनाच लिहिली नसती. जो शिकला नाही तो टिकला नाही. पण तो काळ कसा होता, काळ कसा होता, तरी तेवढ्या काळामध्ये संघर्ष केला त्यांनी बाबासाहेबांनी. आणि शिक्षण घेऊन धोरण राखले असते तर बाबासाहेबांना घटना नसती लिहिली. हे लक्षात ठेव. शिकले म्हणून लिहिली. म्हणून तुम्ही शिका, कलाकार बना, आमच्या भारत देशाचं नाव उज्ज्वल करा, देशाच्या बाउंड्रीवर जा. आता देशावर बाउंड्रीवर जा आणि पाकिस्तानला गोळी मारून सणे मरून सणे घरी आहे असं नाही. देशासाठी जायचं आहे का तुम्हाला? हे शिकायचं आहे का तिथं गेल्याहून मी एकटा जवान या देशाचा 50 लोक कसा मारी, हे शिकायचं. म्हणून काय म्हणतो शब्द कला. मनुवाद्याचा होता काळ हो जीवन करू आपलं माला माल. मनुवाद्याचा होता काळ हो जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल हो जीवन करू आपलं माला माल. हाती घेऊन शिक्षणाची ढाल हो जीवन करू आपलं माला माल. शेवटच्या तिकडे थांबतील का? कवी ब्रह्मा काय म्हणते शेवटच्या कळवा. आता बस आता काय करायचं शेवटी तुम्हाला सांगतो बघा. शेवटच्या कळव्यात सांगतो 2 शब्द. शिक्षण आहे हे माहेर घर. ज्याला समजलं का शिक्षण माझं माहेर घर आहे, शिक्षण माझी आई आहे, शिक्षण माझे बाबा आहे, शिक्षण माझी बहीण आहे. ज्यानं हे समजलं तो चंद्रावर गेल्याशिवाय राहणार. चाय विकणारे आपले मोदीजी सरकार पंतप्रधान बनले देशाचे असे म्हणते. आम्ही बघितलं नाही. पण तुम्ही बी आज इथं बसल्या, तुम्ही जर शिकले, कला जर प्रगट केल्या, आमच्या शब्दावर वागले, शिक्षक लोकांच्या शब्दावर वागले, तर तुमचं नाव, तुमच्या आईवडिलाचं नाव जमार होईल. यासाठी शिका. नाही तर याच्या एकामेकाला चुड्या घ्यायच्या, झगडे करायचे, शिक्षक लोकांना त्रास द्यायचे, अशाच शिक्षण शिकू नका. म्हणून काय म्हणतो शेवटी बघा. शिक्षण आहे माहेर घर, शिक्षण समजून माहेर घर, शिक्षण समजून माहेर घर, शिक्षण समजून माहेर घर. जो तो चालला चंद्रावर, जो तो चालला चंद्रावर, जो तो चालला चंद्रावर, जो तो चालला चंद्रावर. शिक्षण समजून माहेर घर, जो तो चालला चंद्रावर. की माणूस चंद्रावर येईन का? आपण शिकतो. नुसतं मोबाईल पाहू नका. तुम्ही माहित आहे तुम्ही काय करून राहिले. हा बाबा मी 10वी पास झालो आणि करतो, पण मला मोबाईल पाहिजे. किती हजाराचा? 10,000चा. पैसे किती कमवता तुम्ही? मग मोबाईल कशासाठी पाहिजे? मोबाईल कामाचा आहे, युग वैज्ञानिक आहे, पण त्याचा उपयोग मोबाईलचा असा करा का त्याच्यापासून आपल्याला फायदे होईल. म्हटलं हा. म्हणून मी विद्यार्थी तुम्हाला सांगतो,
हे माझे शब्द लक्षात ठेवता. शेवटी माझं काय म्हणणं आहे शेवटच्या शब्दात? झाले 15 मिनिटं झाले ना. कवी ब्रह्माने गावले हाल हो जीवन करून आक्रमाला माल. कवी ब्रह्माने गावले हाल हो जीवन करून आक्रमाला माल. हाती घेऊन शिक्षणाची घाल हो जीवन करून आक्रमाला माल. हाती घेऊन शिक्षणाची घाल जीवन करून आक्रमाला माल. गावचे सरपंच, शाळेचे आमचे मुख्याध्यापक साहेब आणि संपूर्ण विद्यार्थी आम्हाला आमच्या संस्थेमार्फत तुमच्या शाळेत कार्यक्रम राबवण्याची संधी दिली. मी माझ्या भाग्य समजतो आणि एवढे 2 शब्द ऐकून मी माझा कार्यक्रम समाप्त करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बोलो भारत माता की, बोलो शिवाजी महाराज की, बोलो बाबासाहेब आंबेडकर की, बोलो महात्मा ज्योतिबा फुले की. धन्यवाद.